कविता ठाकरे चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। हॅलो 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 नमस्कार मंडळी। नमस्कार, होळीच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सो आम्ही झालेलो आहे रेडी, होळीसाठी तयार झालेलो आहे आणि आमच्या घरी होळी असते, त्यामुळे आता आमची होळीची आता पूजा चालू होत आहे। आता थोड्याच वेळात तुम्हाला ते पण दाखवण्यात येईल। चला होळी दहनची तयारी कशी केली आहे ते बघूया। चला ओके। सो चला, इथे बघू शकता होळी दहनची सर्व तयारी आम्ही केलेली आहे। इथे हॅपी सुद्धा बसलेला आहे। हॅपी हॅपी। आता थोड्या वेळातच होळी दहन करणार आहे। आमच्या घरी दरवर्षी होळी दहन घरीच होत असते आणि आजूबाजूचे सर्व लोक होळी दहन होळी पूजेला येत असतात। तर आता थोड्या वेळातच होळी दहनला सुरुवात होईल। जवळपास 7:30 वाजलेले आहे आणि आमची सर्व तयारी सुद्धा झालेली आहे। आम्ही सुद्धा रेडी झालेलो आहे। इकडे माझा सर्व स्वयंपाक सुद्धा रेडी आहे। सर्व मी आधीच रेडी करून ठेवलेलं आहे, पूजेचं सामान, स्वयंपाक वगैरे। सो अशा प्रकारे आमची सर्व तयारी झालेली आहे। जवळपास 7 वाजलेले आहे। आता थोड्या वेळातच होळी दहनाला सुरुवात होईल। इकडे हर्षू सुद्धा रेडी झालेली आहे। हॅलो हर्षू, हाय। जय हाय, मेरी ब्लॉग में आपका स्वागत है। समझ गए आप लोग? इकडे माझे मिस्टर होळी दहन करायच्या आधी त्यामध्ये कापूरच्या वड्या टाकत आहे। कापूरच्या वड्या टाकल्यामुळे होळी दहन लवकर होते आणि पेट घ्यायला वेळ लागत नाही। अशा प्रकारे सर्व तयारी झालेली आहे आणि आता माझे मिस्टर होळीची पूजा करत आहे। आता होलिका मातेची पूजा सुरू झालेली आहे। माझे मिस्टर तिकडे पूजा करत आहे। तिकडे हॅपी आतमध्ये एकटाच असल्यामुळे तो जोरजोराने ओरडत आहे, त्यामुळे हर्षू त्याला बाहेर घेऊन आलेली आहे। त्याला एकटे अजिबात राहायला आवडत नाही। सर्व घरातील व्यक्ती त्याला नजरेसमोर दिसायला हवे, नाहीतर तो जोरजोराने ओरडत असतो। होलिका दहन हे भक्त प्रल्हाद यांच्या विजयाचे प्रतीक आहे। त्यांचे वडील हिरण्यकश्यप यांचा अहंकार होलिकेमध्ये जळून भस्म झाला, म्हणूनच या दिवसाला पवित्र अग्नीच्या स्वरूपामध्ये होलिका दहन असे संबोधले जाते। आजच्या होलिका दहनामध्ये सर्वांचा अहंकार, राग, द्वेष सगळं जळून खाक हो आणि सर्वांच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि आनंद प्राप्त हो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करून होली पूजनाची तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते। गाठी टाका। त्याच्यात पण टाका एक। हो, याच्यात टाका लागते ना। हाताला हात लाव। येथे होलिका मातेची सर्व पूजा झालेली आहे आणि आता
होली दहनाला सुरुवात सुद्धा झालेली आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आमच्याकडे होली दहन केलं जाते. तुमच्याकडे कशा प्रकारे केलं जाते ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. होली दहन झाल्यानंतर घरातील सर्व व्यक्तींनी होलिका मातेची पूजा केली. तुम्ही बघू शकता येथे जयंत आणि माझे सासरे पूजा करत आहे. खालीवर खाली जा पटकन. आमची पूजा झाल्यानंतर शेजारील सर्व व्यक्ती होळीची पूजा करण्याकरता आले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ते होळीची पूजा करायला आमच्या घरीच येत असतात. आमच्याकडे दरवर्षी होली दहन केल्या जात असते. अशा प्रकारे आमच्या घरील होळीची पूजा संपन्न झाली. सर्वांना प्रसाद वाटला आणि त्यानंतर सर्वांना गुलाल लावून होळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सर्वांनी एकमेकांना गुलाल लावून होळीच्या शुभेच्छा दिल्या. मी सुद्धा माझ्या मिस्टरांना गुलाल लावून होळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी सुद्धा मला शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारे खूप आनंदामध्ये आज आमचा होळीचा सण साजरा झालेला आहे. माझ्या मिस्टरांनी अर्चना वहिनींना खूप गुलाल लावला. तुम्ही बघू शकता त्यांना एकदम भूत बनवून टाकले. दरवर्षी एवढं गुलाल लावत नाही, पण यावर्षी चान्स मिळाला त्यांना, तर त्यांनी मस्त गुलाल लावला. होळीचा एन्जॉय केला. होळीचे पूजन झाल्यानंतर सर्वांसोबत छान. बाबा कुठे गेले अजून? बाबा लवकरच गायब होऊन जाते. हॅपी होली. मोबाईल कडे होलिका पूजन झाल्यानंतर आम्ही सर्वांनी ग्रुप फोटो काढले. तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. सगळेजण खूप खुश राहा, मस्त एन्जॉय करा, होळी एन्जॉय करा. मनातला राग वगैरे सगळं विसरून जा आणि बिलकुल हसी खुशीने राहा. बढिया मस्त. चला, हॅपी होली. हॅपी होली. बाय.